देवी ब्रह्मचारिणी मातेची कथा आपण आज या व्हिडिओत पाहणार आहोत। देवी ब्रह्मचारिणीच्या पूजेचे महत्त्व। जी व्यक्ती देवी ब्रह्मचारिणीची उपासना करते त्याला आपल्या ध्येयात यश मिळते, कारण देवी ब्रह्मचारिणी तिचा तप आणि साधनेने शिवाला प्रसन्न करून आपल्या उद्दिष्टात यश मिळवले होते। नवशक्तीपैकी ब्रह्मचारिणी हे दुर्गेचे दुसरे रूप आहे। येथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्या आहे। ब्रह्मचारिणी म्हणजेच तपाचे आचरण करणारी। नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ह्या मातेची पूजा केली जाते। या दिवशी साधकाचे मन स्वाधिष्ठान चक्रात स्थिर होते। या चक्रात मन स्थिर करणाऱ्या तिची कृपा आणि भक्ती प्राप्त होते। या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे। तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असतो। तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला। त्यावेळी नारद मुनींनी तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती। या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात। 1000 वर्षापर्यंत तिने फळे खाऊन तपश्चर्या केली। उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला होता। त्या तपश्चर्येनंतर 3000 वर्षापर्यंत केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस काढले। यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला अर्पणा हे एक नाव पडले। अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते। तिची ही अवस्था पाहून तिची आई मेना खूप दुःखी झाली होती। तिने तिला ह्या कठीण तपस्यापासून मुक्त करण्यासाठी उमा अग नको ग नको अशी हाक दिली। देवापासून देवी ब्रह्मचारिणीच्या पूजा जन्माचे उमा हे एक नाव पडले। तिची ही तपश्चर्या पाहून 3 लोकात हा अहंकार उडाला। सूर्यदेव देवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले। शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले की हे देवी, आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही। तुझ्या तपस्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे। तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल। भगवान शंकर तुला पतिरूपात प्राप्त होतील। आता तू तपश्चर्या सोडून लवकर घरी जा। लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील असा वर त्यांनी दिला। ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे। तिची उपासना केल्याने मनुष्याचा तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते। देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते। अशा प्रकारे हे दुर्गे देवीचे दुसरे रूप आहे। अशी होती ब्रह्मचारिणी मातेची कथा। चंद्रघटा मातेची कथा तुम्ही पुढील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तिथं लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन क्लिक केल्यावर तुम्हाला चंद्रघटा मातेची कथा ऐकायला भेटेल।